नमस्कार, तुमचं माही शिवण क्लासमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की जुन्या ब्लाऊजची मापे घेऊन पेपर कटिंग कशी करायची आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हा माझ्याकडे जुना ब्लाऊज आहे। तर ह्या ब्लाऊजची मापे कशी घ्यायची तर ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे। तर ब्लाऊजची उंची कशी घ्यायची आहे, ब्लाऊज हा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि शोल्डर पाशी टेप ठेवायचा आणि खालच्या बाजूला थोडंसं ओढून धरायचं। तर पूर्ण ब्लाऊजची उंची येत आहे 14 इंच। तर आता मागच्या गळ्याची उंची बघायची आहे। मागचा गळा आपला किती इंचचा आहे। तर हा मागचा गळा 10 इंच आहे इथं। तर आता पुढचा समोरचा भाग घेऊयात। तर ही ब्लाऊज, ह्या ब्लाऊजची साईज किती आहे ते आता बघायचं आहे। तर टेप या मुंड्यापासून ते या मुंड्यापर्यंत घ्यायचा आहे अशा प्रकारे। तर हा इथं 19 येत आहे। तर ह्या ब्लाऊजची साईज आहे 38 इंच। तर हा 19 आहे, तर हा दुसरा भाग होत आहे। तर याच्यात आपल्याला फुल साईज बघायची असेल तर असा टेप ठेवायचा, फोल्ड करून घ्यायचा। इथं बघू शकता, इथं पूर्ण आपल्या ब्लाऊजची साईज 38 इंच येत आहे। तर आता इथं शोल्डर बघायचं आहे, या ब्लाऊजचं शोल्डर किती आहे ते। तर इथं शोल्डर 2.5 आहे, 2.5 इंच शोल्डर। पुढचा गळा बघायचा आहे। इथं शोल्डर पाशी टेप ठेवायचा आणि इथं व्यवस्थित असं घ्यायचं आहे। तर याचा गळा येत आहे 6 इंचचा आहे, पुढचा गळा 6 इंच। आता बाही चेक करूयात। तर ह्या ब्लाऊजची बाही किती आहे ती बघायची। इथं 4.5 इंच बाही आहे। आणि दंडगेर बघायचा आहे। तर दंडगेर 6.25 इंच आहे याचा। तर या ब्लाऊजची कंबर मोजायची आहे। या टोकापाशी टेप धरायचा आणि अशा पद्धतीत कंबर मोजून घ्यायची आहे। बघू शकता इथं त्याची कंबर येत आहे 34 इंच। तर अशा प्रकारे जुन्या ब्लाऊजची मापे घ्यायची आहे आणि या मापावरून पेपर कटिंग करायची। तर मी पुढचा व्हिडिओ पेपर कटिंगचा टाकणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।